दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने। नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आपल्या हिंदू धर्मामध्ये देवासमोर दिवा लावण्याला अत्यंत महत्त्व आहे। आपल्या घरावरती एखादे संकट आले असेल आणि हे संकट लवकरात लवकर जावे यासाठी जर तुम्ही आपल्या देवघरामध्ये रोज दिवा लावताना या वस्तू टाकल्या तर नक्कीच संकट हळूहळू कमी होईल। हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। रोज देवघरात दिवा लावताना दिव्यामध्ये टाका या दोन वस्तू, कितीही संकट असू द्या हळूहळू नष्ट होईल। आपल्या धर्मग्रंथामध्ये दिवा लावण्याचे खूपच मोठे महत्त्व सांगितले आहे। जर आपण ऋग्वेदानुसार पाहिले तर दिव्यामध्ये देवतांचे तेज वास करते आणि देवतांशी संपर्क स्थापित करण्यासाठी किंवा दैविक शक्तीच्या निमित्ताने आपण दिवा लावतो। आणि हेच कारण आहे की कोणतीही पूजापाठ असो, मंगल कार्य असो किंवा सणा दिवशी दिवा प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतर इतर पुढील सर्व कार्य केली जातात। त्याचप्रमाणे दिव्याला प्रकाश मिळवण्याचे एक प्रतीक मानले जाते, कारण की हा दिवा अंधाराला उजेडाकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे। आणि याच कारणामुळे आपल्या शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळ घरामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो। जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये घरामध्ये दिवा जर प्रज्वलित केला तर घरामध्ये सकारात्मकता येते आणि मनाला शांती देखील प्राप्त होते। तर हा दिवा प्रज्वलित करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। तर ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शास्त्रानुसार असं सांगण्यात आलं आहे की आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा दिवा प्रज्वलित केला जातो, परंतु हा दिवा प्रज्वलित करताना कोणत्या ठिकाणी ठेवावा याला सुद्धा खूप महत्त्व आहे। आपल्या घराचे पूजस्थान म्हणजे आपले देवघर हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, म्हणजेच ईशान्य दिशेला असावे आणि दिव्याला नेहमी देवतेच्या मूर्तीसमोर ठेवले पाहिजे। जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर समजा तुम्ही देवघरासमोर बसलेला आहात, म्हणजे देवाकडे तोंड करून तुम्ही बसलेला आहात, तर आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवतेच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवला पाहिजे। जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवताच्या डाव्या बाजूला हा दिवा ठेवला पाहिजे। या गोष्टीचे तुम्हाला काळजीपूर्वक ध्यान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, बरीचशी लोक अशी आहेत की जी आपल्या दिव्यात एकाच प्रकारच्या वातीचा वापर करत असतात, परंतु मी तुम्हाला खरं सांगते की हे अत्यंत चुकीचं आहे। अशी बरीचशी लोक आहेत की जी रेडीमेड मातीचा वापर करतात, की ज्या कापसाच्याही असतात आणि कपड्याच्याही असतात। अशा खूप साऱ्या वातींचा वापर करतात, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा या दोन्ही प्रकारच्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वातींचा वापर केला जातो। म्हणजेच तुम्ही एक वात प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही, नाहीतर तुमच्या पूजेचे फळ तुम्हाला मिळत नाही। तेलाचा दिवा लावला तर त्यामध्ये तेल हे कोणतेही असो, तुम्ही त्यात कापसाची वात वापरू शकता। जर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर त्यामध्ये काळ्या धाग्याची अथवा काळ्या कपड्याची वात वापरतात, हे अतिशय उत्तम आहे। परंतु घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता किंवा लक्ष्मीच्या निमित्ताने तुपाचा दिवा प्रज्वलित करता तेव्हा काय करावे, तर तुम्ही लाल धाग्याच्या वातीचा किंवा मग बाजारात जो कलाव्याचा धागा मिळतो की जो लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो, तर या कलाव्याच्या धाग्याच्या वातीचा वापर करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। आपल्यापैकी बरेच लोक हे आपल्या घराच्या कोणत्याही बाजूला दिवा लावतात, म्हणजेच कोणत्याही कोपऱ्यात दिवा लावतात। परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की घरामध्ये दिव्याला कधीही पश्चिम दिशेकडे ठेवू नका, कारण की जर तुम्ही या दिव्याला पश्चिम दिशेला लावला तर मग परिणामस्वरूप तो घराचा मुख्य कर्ता व्यक्ती आहे, त्याच्या मिळकतीवर त्याचा सगळा प्रभाव पडत असतो, त्याची आर्थिक स्थिती बिघडून जाते। त्यामुळे चुकूनही घराच्या पश्चिम दिशेला दिवा लावण्याची चूक तुम्ही करू नका। जर तुम्ही सकाळची पूजा करत असाल तर सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत पूजा करून घ्यावी। आणि जर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही जर पूजा करत असाल तर 6 ते 7:30च्या दरम्यान पूजा करून घ्यावी। ही वेळ प्रदोष वेळ असते, म्हणजेच अत्यंत शुभ वेळ असते।
म्हणजेच कोणताही दोष नसलेली वेळ असते. आपल्यापैकी बऱ्याच भक्तांच्या मनात हा प्रश्न नक्कीच असेल की दिवा हा कोणत्या प्रकारचा असावा. जर तुम्ही मातीचा दिवा वापरता तर हा दिवा एकदाच वापरला जाईल. मातीचा दिवा पुन्हा वापरला जाणार नाही. जर तुम्ही पिठाचा दिवा बनवून वापरला तर तेव्हा हा दिवा एकदाच वापरला जाईल. जेव्हा तुम्ही पिठाचा दिवा वापरता तर तो वापरल्यानंतर तुम्ही या दिव्यास गाईला किंवा छोट्याशा गुळाच्या तुकड्यासोबत खायला द्या. कारण की या दिव्यास मुंग्या वगैरे खाऊन तृप्त होतील. हा दिवा कोणत्याही प्रकारे खंडित म्हणजेच कोणत्याही प्रकारे तुटका फुटका अथवा चिर गेलेला दिवा असेल तर तो दिवा लावू नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. जर तुम्ही पितळ किंवा तांब्याच्या धातूचा दिवा वापरत असाल तर तुम्ही असे धातूचे दिवे रोज वापरू शकता, परंतु असे दिवे रोजच्या रोज साफ व स्वच्छ करूनच वापरावेत. कधी कधी काय होते की पूजा करतेवेळी अचानक दिवा विझला तर अशा वेळी तुम्ही त्वरित क्षमा मागावी आणि तुमचा जो दिवा विझला आहे त्यातील वात काढून दुसरी नवीन वात घालून तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. जर तुम्ही धार्मिक कार्याच्या वेळी किंवा सणासुदीच्या वेळी लाल वातीचा दिवा जर प्रज्वलित केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती वाढते आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन होते. धनलक्ष्मी स्थायी वास करते. रोज सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्ही दिवा प्रज्वलित करू लागला तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीचा कायम वास राहतो. परंतु हा दिवा लावताना या दिव्यामध्ये असे काय टाकावे की ज्याने आपल्या जीवनामध्ये आनंद भरभराट येईल, त्याचप्रमाणे आपली जी काही संकटे आहेत ती दूर होतील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा त्या दिव्यामध्ये न विसरता एक लवंग आवर्जून टाका. जर कोणती मनोकामना असेल तर ती मनोकामना दिव्यामध्ये लवंग टाकतेवेळी बोला. रोज नियमितपणे ही प्रक्रिया करा. काही दिवसातच तुम्हाला ही जाणीव होईल की तुमची मनोकामना पूर्ण झालेली आहे किंवा मग पूर्ण होत आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही कृती आयुष्यभर करू शकता, काहीही हरकत नाही. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा दिव्यामध्ये काळी मिरी टाकून दिवा प्रज्वलित करा. आणि हा दिवा तेलाचा असेल तर सर्वोत्तम राहील, परंतु गुरुवारच्या दिवशी तेलाचा दिवा प्रज्वलित करू नका. गुरुवारी शक्यतो तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करावा व इतर दिवशी तेलाचा दिवा लावू शकता. तर ही काळी मिरी टाकून दिवा जर प्रज्वलित केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. त्याचप्रमाणे आकस्मिक घटना दूर होतील. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्यावर कोणी तंत्रबाधा केली आहे आणि यामुळे तुम्ही खूप त्रस्त झाला असेल तर अशा वेळी चिमूटभर पिवळी मोहरीचे दाणे टाकून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करावा आणि सर्व प्रकारच्या दुष्प्रभावापासून संरक्षण होईल आणि निगेटिव्ह एनर्जीपासून संरक्षण होईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही एक दिवा जर प्रज्वलित केला तर याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. तुमचे पितृही अत्यंत प्रसन्न होतात. पण रोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये जर तुम्ही रोज एक दिवा प्रज्वलित केला तर याने तुमच्यावर श्री धनलक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचे तुमच्या घरात आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु या दिव्याला कधीही जमिनीवर ठेवू नका, परंतु जेव्हा तुम्ही दिवा ठेवाल तो दिवा तुम्ही अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्यावर ठेवा. जर कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तर तुम्ही जे ते पिण्याचे पाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्ही एक मातीचा दिवा प्रज्वलित करण्यास सुरुवात करा. केवळ 5 ते 10 मिनिटांसाठी हा दिवा प्रज्वलित करा, परंतु निश्चित करा. यामुळे कोणत्याही प्रकारचे रोग आजार निश्चित बरे होऊ लागतात आणि हळूहळू कमी होतील. जर तुम्हाला असे वाटत असेल की घरामध्ये बरकत नाही, लक्ष्मी जणू आमच्यावर नाराज आहे, जीवनात सुख समृद्धी नाही, त्याचप्रमाणे सर्व काही संपून गेलेले आहे, किंवा तुम्हाला असे वाटत असेल की पुढे जाऊ शकत नाही, मागेच पडत आहोत, खूपच अडचणी आहेत, तुम्ही वैतागून गेलेला असाल तर अशा वेळी तुम्ही एक छोटेसे काम करा. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये 2 दिवे कायम जळत ठेवा. तुमचा कोणताही दिवा असो, मग पितळेचा असेल किंवा अन्य कोणत्याही धातूचा दिवा असेल, परंतु तुम्ही रोज 2 दिवे प्रज्वलित करा. तुम्ही जर तांब्याचा दिवा लावत असाल तर यामध्ये मंगळचा वास असतो, तर पितळेच्या दिव्यात भूताचा वास असतो, लोखंडाच्या दिव्यात शनिदेवाचा वास असतो आणि सोन्याच्या दिव्यात सूर्यदेवतेचा वास असतो आणि चांदीच्या दिव्यात शुक्र आणि चंद्राचा वास असतो. तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणत्याही धातूचा दिवा वापरू शकता. तर यासाठी आपल्याला एक दिवा हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरा दिवा हा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्याप्रमाणे ज्या दिव्यात ज्या प्रकारची वात सांगितलेली आहे त्या प्रकारची वात आपल्याला वापरायची आहे.
आणि या दोन्ही दिव्यांमध्ये एक लवंग टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे। बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही जर हा प्रयोग केला तर जीवनातील सर्व समस्या अडचणी नक्कीच संपतील। तर हा उपाय अगदी 100% फलदायी आहे आणि हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, बरकत येईल। त्याचप्रमाणे तुम्ही जी काही हाती कामे घेतली आहेत त्यामध्ये यश मिळण्यास हळूहळू सुरुवात होईल किंवा तुम्हाला तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील। तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होतील आणि हळूहळू तुम्हाला याचा प्रभाव नक्की जाणवू लागेल। त्याचबरोबर आपण देवतांची पूजा करतेवेळी जर आपल्याला हे 3 संकेत भेटले तर समजून जा की लवकरच तुमचं नशीब चमकणार आहे, भाग्योदय होणार आहे। हे आपण कोणते संकेत आहे ते पाहूया। जर तुम्ही लावलेल्या दिव्यामध्ये फूल तयार झालेले असेल तर समजून जा की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमच्या श्रद्धा आणि भक्तीने देव तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे। ते तुमच्या समस्या नक्कीच दूर करतील। त्याचप्रमाणे पूजा करतेवेळी देवांच्या फोटोपासून किंवा मूर्तीपासून फूल किंवा फुलांचा हार तुमच्या दिशेने पडत असेल तर हा शुभ संकेत आहे असे समजावे। परमेश्वराची कृपा तुमच्यावरती झालेली आहे आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। पूजा करताना जर ब्राह्मण किंवा तुमचे गुरु किंवा गाय कोणीही तुमच्या घरी आले तर हा सुद्धा खूप शुभ संकेत मानला जातो। जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा। तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।